नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिंदे ॲग्रोटेकमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकांमध्ये खूप सारी विद्राव्य खते पीक वाढीसाठी वापरत असतो। तर आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी याच गोष्टीवर आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, सुरुवातीला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्राव्य खते म्हणजे काय। तर जी खते मिठाप्रमाणे पाण्यामध्ये त्वरित विरघळतात या खतांना विद्राव्य खते असे म्हणतात, म्हणजेच वॉटर सोल्युबल फर्टिलायझर। तर मित्रांनो, विद्राव्य खतांबद्दल आपल्या शेतकरी मित्रांमध्ये बरेच संभ्रम असतात। तर हा व्हिडिओ आपण जर शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच आपल्या मनातील सर्व संभ्रम या व्हिडिओमध्ये आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू। यानंतर आपण बघणार आहोत विद्राव्य खतांचा वापर कसा करतात। तर विद्राव्य खते ही आपल्याला 4 प्रकारे आपल्या शेतजमिनीमध्ये किंवा आपल्या पिकांसाठी देता येतात। तर त्यामध्ये नंबर 1 ला आहेत आपण ड्रीपमधून विद्राव्य खते देऊ शकतो। नंबर 2 मध्ये आपण आळवणीद्वारे आपल्या पिकासाठी ही खते आळवणीद्वारे देखील ही खते आपल्या पिकासाठी देऊ शकतो। नंबर 3 मध्ये आहेत पाटपाण्यामधून आपण ही खते आपल्या पिकासाठी देऊ शकतो। नंबर 4 वरती आहे आपण फवारणीद्वारे सुद्धा ही खते आपल्या पिकांसाठी देऊ शकतो। परंतु मित्रांनो, ही खते आपण वेगवेगळ्या माध्यमातून जर दिली, म्हणजेच पाटपाण्यामधून जर दिली तर या खतांचं प्रमाण आपल्या पिकामध्ये जास्त लागतं आणि जर आपण ड्रीपमधून किंवा फवारणीद्वारे ही खते जर आपल्या पिकासाठी दिली तर ती थेट जमिनीमध्ये जाऊन त्याची मात्रा देखील आपल्याला कमी लागते आणि पिकासाठी ही खते त्वरित उपलब्ध होतात। पीक लागवड झाल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 दिवसाच्या कालावधीनंतर आपण ही खते पिकासाठी दिल्यास त्याचा पिकाला चांगला उपयोग होतो। परंतु मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये स्टार्टर ग्रेडची खते जर आपण पिकासाठी दिली तर त्याचा पिकासाठी अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होऊन पीक त्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढते आणि सुरुवातीच्या काळामध्ये नत्रयुक्त खते जर आपण पिकामध्ये दिली तर त्यामुळे सुद्धा पिकामध्ये चांगलेच बदल होऊन पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते। यानंतरचा मुद्दा आहे विद्राव्य खतांचे आपल्या पिकांमध्ये नेमके काय महत्त्व आहे, याचा नेमका आपल्या पिकांसाठी काय फायदा होतो। तर मित्रांनो, विद्राव्य खतांचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजेच पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळांमध्ये वेगळी खते असतात। पिकाच्या फुलोरा लागण्याच्या कालावधीमध्ये ही खते वेगवेगळी असतात आणि पीक काढणीला आल्यानंतर देखील या खतांच्या मात्रा म्हणजे खताचा प्रकार हा वेगवेगळा असतो। म्हणजेच प्रत्येक पिकाच्या अवस्थेमध्ये ही खते वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या मात्रेमध्ये जर आपण पिकासाठी उपलब्ध करून दिली तर याचा आपल्याला अतिशय चांगला फायदा दिसून येतो। या विद्राव्य खतांचे थोडक्यात आपण काही ठराविक महत्त्वाचे फायदे बघणार आहोत। पिकामध्ये लहान अवस्थेमध्ये पिकांची चांगली वाढ करणे, त्याचबरोबर पिकांची वाढ होण्याच्या कालावधीमध्ये शाकीय वाढ चांगली करणे, म्हणजेच पिकांमध्ये फुलोरा लागण्याचं प्रमाण किंवा पिकांमध्ये नवीन फुटवे फुटण्यासाठी ही खते अतिशय उपयुक्त असतात। पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा घडून आणण्यासाठी, तसेच फळांमध्ये परिपक्वता निर्माण करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे फळांची लागण होण्यासाठी ही खते आपल्या पिकांमध्ये अतिशय उपयुक्त असतात। त्याचबरोबर मित्रांनो, ही खते पाण्यामध्ये लवकर विरघळत असल्याकारणाने पिकाच्या वाढीसाठी याचा चांगला फायदा होतो आणि इतर रासायनिक खतांप्रमाणे ही खते म्हणजे पिकासाठी हळूहळू उपलब्ध न होता त्वरित उपलब्ध होतात आणि पिकांच्या वाढीच्या कालावधीमध्ये ही खते पिकाला चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतात। तर मित्रांनो, विद्राव्य खते ही आपल्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारे आपण योग्य प्रमाणामध्ये वापरल्यास आपल्याला त्यामधून निश्चितच चांगले उत्पन्न मिळू शकते। परंतु मित्रांनो, विद्राव्य खते ही पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर वापरणं खूप गरजेचं आहे। यामध्ये जर विद्राव्य खतांची उलटापालट झाली किंवा पुढे मागे झालं तर आपल्या पिकामध्ये त्याचा घातक परिणाम देखील होऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, ही खते देत असताना आपल्या कृषी सहाय्यकाच्या सल्ल्यानुसार आणि त्याच्या योग्य मात्रा पिकासाठी देणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये विद्राव्य खतांचा योग्य वापर करून पिकांमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता। निश्चितच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।